मित्रा राम राम. काय चाललं बाबा? एकदम आनंदात आहे. पोरं कसं काय? ते सुखी आहे. लेकरं बाळ ते बी चांगले आहे. मुलं बाळ अरे मुलं बाळ लेकरं बाळ पोरं सोरं सर्व एकच झालं. आई वडील कसं काय? ते सुद्धा आनंदात आहे. म्हातारा म्हातारी ते सुद्धा बरे आहे. दल्ला दल्ली. अरे एकच आहे ते. अरे पण तू गावातलेच आहे तू माणूस. आता तू खरं सांग, तू गावात दिसत फिरतो कुठं? आणि येड्या तुला माहिती आहे का? पैसेवाला झालो. पैसेवाला झाला? हा. काय चाटा मारतो? हा. कशामुळे पैसेवाला अरे झाला? बाबा माझ्या आजीच्या जेवढी पैसेवाला झालो. तुझ्या आजीच्या जीवावर पैसेवाला झालो. आणि तुझ्या आजीने काय कुटुंबदारी केली असेल? माझ्या आजीनं घरासमोर एक कोट्या बांधला होता. डोकं फिरला आता तुझं. काय झालं? लोकांचे वटे घरासमोर राहते मग धाब्यावर राहता का? आता मी बघायला जातो का त्यांचे मोठे? अरे तू येडा बरोबर आहे ना. मग मोठा कसा बांधला? अरे मोठा असं बांधला संपूर्ण भारताचा बाजार माझ्या आजीच्या वट्यावरती भरत होता. म्हणजे तुझ्या आजीने असं वट्टा बांधला की पूर्ण भारताचा बाजार तुझ्या आजीच्या वट्यावर भरत होता. पेट्रोल पंप माझ्या आजीच्या वट्यावरती चहाच्या आटले ती सुद्धा माझ्या आजीच्या वट्यावरती. या गावाची यात्रा ही सुद्धा माझ्या आजीच्या वट्यावरती. आणि तराणीचा तमाशा तमाशा सुद्धा माझ्या आजीच्या वट्यावरती होता. एवढी कर वसुली करून करून मी आता पैसेवाला झालो. हो हलकट, बापरे, हो नंगचट, हो भिकारी. माझी वडील केली का मी कोण आहे? तुझ्या कंपनी काय बोर्ड लिहिलंय का? करोडपती अब्जपती. कोणाचा पती आहे तू? टाटा बिर्लाची अवल्या. आवल्यात? कोणाची आवल्या? पैसेवाला. हा? एवढा पैसेवाला कशामुळे? कशामुळे झाला? माझा आजोबाच्या जीवावर. आणि तुझ्या आजोबानं काय केलं? माझ्या आजोबाने 5 एकर जमीन मध्ये बांबू लावला का? बाबू तो आपल्या टाकाला टोकर आहे. टोकर नाही. बांबू लावला कसा? तो कसा? मूळ जमिनीत. हा. शेडा आकाशात. ते मूळ जमिनीत शेणादेव आकाशामध्ये. आता मी विचार केला एवढा मोठा बांबू माझा आजोबाने लावलाय तर याचा आपण काहीतरी उपयोग केला पाहिजे. फायदा केला पाहिजे. हे की नाही? आता हवेवरून किती ऍक्सिडेंट होतात? लय होतात. किती लोक मरतात? लय मारतात. आता माग सरकारने नियम काढला होता ऍक्सिडेंट झाल्यावर 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा. शिक्षा म्हणून डोकं चालवलं भाऊ. डोकं चालवलं. तो बांबू काढला. काढला. त्या बांबूला 30% ट्रका गाडीचा मार बांधला. बांधला. बांबू असं वाकवला. माल उतरला औरंगाबाद जालना. अरे तू रे मित्रा, मी जागेवरच. म्हणजे तुला कुठं फिरायची गरजच नाही. पुन्हा तिकडं 30% ट्रका गाडीचा माल बांधला. असा बांबू वाकवला. माल उतरला सुरत अहमदाबाद मध्ये. अरे तू रे मित्रा, मी जागेवर म्हणजे चारच्या जागी पैसे कमवतो. बरं सुधाकर भाऊ, मी तुला असं म्हणतो, हा एवढा मोठा बांबू तुझा आजोबा कुठे ठेवत होता? तुझ्या आजीच्या वाट्यावर. जाऊ दे. आपण दगड टिंगल केल्याशिवाय कोणी त्याचा सिंगल पाजत माझा सिंगल त्याचे इंगल केल्याशिवाय कोणी राहत नाही. है की नाही? इंगल केली की डुंगल खाऊ घातल्याशिवाय राहत नाही. तर आपला तिसरा मित्र आपले विशाल ठाकरे. बोलवतो त्याला. या विशाल वाकरे. कोणाजवळ बी वाकरे. राम राम मित्र. राम. इकडे आपण शोधनाचा शोध काढला. शोध कसा काढला रे बाबा? म्हणजे पृथ्वीचा स्वर्गमूर्तीने पादार याचा तू शोध काढला बाबा. बरोबर आहे का नाही? बरं मी तुला भारतातला कुठलाही प्रश्न विचारा, मला सांगणार तू? 0 मिनिटात 0 मिनिटात सांगणार. बरं वरती काय आहे? वरती आभाळ आहे. आभाळ काय वरती आभाळ आहे म्हणे. वरती आभाळ आहे का? अरे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तुला माहितीये काय? अरे त्या बाबा त्याला आभाळ नाही म्हणत, त्याला इंग्लिश मध्ये वरती काय? आभाळ. खाली हे काय देवासारखे माणसं बसलेले. हा देवासारखे माणसं. आणि या माणसाने खाली काय? जमीन आहे. जमीन. हो बापरे. जमीन. आणि जमीनच्या खाली खडक आहे. खडक. हा. आणि खडकाच्या खाली पाणी आहे. पाणी. पाणी. आणि पाण्याच्या खाली काय आहे? माझा बाप. इला खाली चालला घ्या पाणी वरती आभाळ. खाली माणसांखाली जमीन खाली खडकच्या खाली पाणी. पाण्याच्या खाली माझा बाप. आणि तुझ्या बापा खाली तुझी आई. तुझ्या बापा खाली माझी आई घालतो कडे पडेल. आज वाटतं का तुला असं बोलायला? आईला डायरेक्ट पाण्याखाली खडक, खडकाखाली पाणी, पाणी खाली याचा बाप आणि बापाखाली तुझी आई. काय बोलतो का जगात? अरे याच्या आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तुला माहितीये का? तुला माहितीये? मला आज बात नाही. मला बी माहिती नाही. कशाला तोंड घालतो मध्ये? आपण जमलो 3 मित्र. नाही, आपण जमलो 3 रांडा. अरे आपण एका रांगीतले पोरं. एका रांना पोरीस येत आपण. एका रांना नाही, एका रांगीतले. एका रांगी. आपण एका रांगीतले कसं होतो? कसं होतो? ज्या टायमाला आपण लहान होतो आपण अंगणवाडी मध्ये जात होतो. मी भिंतीला धरून चालत होतो. मी हागवत होतो, तुम्ही दोघं खात होते. तू काय पदामध्ये शिरा हागवत होता का रे?
आपण एका ताटामध्ये खात नव्हतो. असं बोल हा का हो का आपण 1 2 3 4 तीन मित्र जमलो. आपला चौथा मित्र कोण आहे हनी सिंग भाऊ. आणि साहेब हनी सिंग त्याला बरोबर या रणनीतिक सर्वांनी सपोर्ट कर. आलू विशाल ठाकरे हिरापूरकर, सुधाकर सोनवणे बोळेकर, अजय वाघ बोळेकर. काय चाललं? जीवाचे जीवलग मित्र. बरोबर भेटणार पण चित्ता भेटणार. नाही आमना मुर्दा विचारून कडे तसं नाही रे. मग मी तुमच्याकडे आलो, तुमची आठवण केली मी. पण रस्त्यात येताना माझी तब्येत बिघडली मित्रा. हो बाकी काय सांगा. हो तब्येत बिघडली. हो अरे मग डॉक्टर कडे जाता. अरे ते काय म्हणते डोरले डॉक्टर डोरले डॉक्टराकडे गेलो. त्यांनी मला टेबलावर झोपवलंय. ट्रीटमेंट केली माझी. एवढ्याशा शरीराला 5,000 काढले मित्रा. डायरेक्ट 5,000. हो कोणते काढले भाऊ? जिंदगी हे 100 साल की पल की खबर नाही. 100 वर्षाचं आयुष्य माणसाला, पण आता 30-35 मध्ये जात नाही माणूस ना तर लगेच उपडी जातो. नाही सर 5,000 काढले. त्यापैकी 3,000 नॉन स्टाफ. कोणते भाऊ? ताटतं उठतं गळतं. ताटताना उठतं. हा कोणता 1,000 आहे भाऊ? काढतो म्हणजे थंडी करताना अंग काढतं. उडतं म्हणजे उन्हाने डोकं उडतं. बरोबर. आणि गळतं म्हणजे सर्दी पडशाने नाक गळतं. बरोबर. हा खरोखर 1,000 आहे. हे झाले 3,000. राहिलेले 2,000. लईच खतरनाक मित्रा. 2,000 पैकी पहिला 1,000 कोणता भाऊ? मी झोपलो म्हणजे मला दिसत नाही. हो काका. अरे 1,000 तुला नाही मला नाही, यांना प्रत्येकाला 1,000. माणूस झोपलो म्हणजे त्याला कोणाला दिसत नाही. झोपलो म्हणजे त्याला दिसत तो का फिरतो का मित्रा. आणि 5,000साठी आत्महत्या करण्याची पायी आली. बापरे. डॉक्टर म्हणे तुला काय खायचं खाऊन घ्या, आता वाचणार नाही म्हणे. बरोबर शेवटी टिपल आली. बरं कोणता 1,000 होता भाऊ? तुमच्या सारख्यांची मला आठवण आली. अशा वेळी झालेले असते तर मला 2 घोट पाणी पाडलं असतं. बरोबर. डॉक्टरला विचारलं मी 5,000 असा कोणता आहे म्हणे. संडासला गेलो म्हणजे लघवी.